नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध, तथागतांचा सद्धम्म, तथागतांचा पावन पवित्र भिक्खू संघ या तीन रत्नाला प्रथम त्रिवार अभिवादन। ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना हे तीन रत्न लाभले असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पण। आजच्या या शुभमंगल प्रसंगी सन्मानपूर्वक आमंत्रित केलेला पूज्य भिक्खू संघ, ज्येष्ठ पूज्य करुणानंदजी थेरो, पूज्य धम्मबोधीजी थेरो, पूज्य यन धम्मानंदजी थेरो आणि आपला संपूर्ण मेश्राम परिवार, आप्तेष्ट, ज्ञातिगण, उपासक उपासिका, बालक आणि बालिकांनो, तथागत सम्यक संबुद्धांनी बोधिज्ञान प्राप्त केल्यानंतर मानवाच्या हित आणि सुखासाठी, मानवाच्या कल्याणासाठी आणि त्याचबरोबर सृष्टीवर उत्पन्न झालेल्या सर्व सत्वांच्या सुगतीसाठी करुणेनं हा सद्धम्म आपल्याला शिकविला आहे। पण तो सद्धम्म सोप्या आणि कमी शब्दामध्ये जर समजून घ्यायचा असेल तर भगवान तथागत सम्यक संबुद्धांनी सुखाची एक व्याख्या केली आहे। भगवान म्हणतात की सुख म्हणजे दुसरं तिसरं काही नसून सुख हे त्यागाचं पर्यायी नाव आहे। पर्यायी नाव सुख हे पर्यायी नाव त्यागाचं आहे आणि त्यागाचंच पर्यायी नाव दान आहे। दानाचंच पर्यायी नाव सुख आहे आणि सुखाचंच पर्यायी नाव त्याग आहे। मग जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर बुद्ध म्हणतात की तुम्ही त्याग करा, म्हणजेच पर्यायानं बुद्ध काय म्हणतात, दान करा। दान करा म्हणजेच काय म्हणतात बुद्ध, सुखी व्हा। म्हणजे आज ज्या ज्या लोकांना ही तथागताची परिशुद्ध वाणी, आपल्या कल्याणाची वाणी लक्षात आली, त्या त्या व्यक्तीने, परिवाराने आणि त्या त्या देशाने हे तथागताचे वचन अंगीकारले तर तो व्यक्ती, कुटुंब, तो समाज आणि तो देश आज सुखी आहे। कारण त्यांनी, भगवंतांनी सांगितले की माझ्या संपूर्ण धम्मामध्ये जर तुम्हाला सुख अनुभवायचे असेल तर तुम्ही त्याग करा। गुरुजी, गोयंका गुरुजी त्याला एका दोह्याच्या माध्यमातून सांगतात की जब तू चाहे सुख तब तू त्याग, जब तू चाहे सुख तब तू त्याग, जब तू चाहे सर्व सुख त्याग सर्व ही त्याग। तो सर्व सुख का मतलब होता है एक तो सम्यक संबुद्ध होना या अरहंत होना। तो अरहंत जब होना पड़ता है तो सचमुच सब कुछ त्यागना पड़ता है, सब कुछ त्यागना पड़ता है। जब सब कुछ त्याग देते हैं, जेव्हा सर्व त्यागून टाकतो तेव्हाच तर त्या अरहंत पदाचा लाभ होतो। पण आपण गृहस्थी असल्या कारणाने आपण समजूया की खरंच त्याग म्हणजे सुख आहे का, खरंच सुख म्हणजे दान आहे का, खरं दान म्हणजे त्याग आहे का, हे तिन्ही शब्द पर्यायी एकमेकांना पूरक आहेत का। तर आपण थोडंसं खोलात गेल्यानंतर लक्षात येईल की खरंच त्यागामध्ये भगवान बुद्धाचा संपूर्ण धम्म सामावलेला आहे। तथागताचा धम्म म्हणजे काय, शील समाधी प्रज्ञा। शील समाधी प्रज्ञा जसे अष्टांगिक मार्ग हा शील समाधी प्रज्ञेमध्ये समाविष्ट आहे। अष्टांगिक मार्ग म्हणजे भगवान बुद्धांनी दिलेला पहिला उपदेश हा अष्टांगिक मार्गाचा आहे। त्यामध्ये 4 आर्य सत्य सामावलेले आहेत। पण त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की हा पूर्ण 3 अंगामध्ये सामावलेला आहे। त्यामधलं जसं की सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका हे शीलामध्ये येतात। त्यानंतर सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी हे कशामध्ये येतात, हे समाधीमध्ये येतात। आणि सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प हे प्रज्ञेमध्ये येतात। म्हणजे सगळा धम्म ह्या 3 अंगामध्ये सामावलेला आहे आणि तिन्ही अंग त्यागामध्ये सामावलेले आहेत।
म्हणजे एका वाक्यात जर बुद्धाच्या धम्माची व्याख्या करायची असेल तर त्याग म्हणजे बुद्धाचा सद्धम्म होय, त्याग म्हणजे सुख होय, सुख म्हणजे दान होय, दान म्हणजे त्याग होय. आता आपण म्हणू भंतेजी दान तर दान आहे, पण शीलामध्ये कोणता त्याग आहे? दानामध्ये त्याग तर आपल्याला स्पष्ट लक्षात येतो की दान देत असताना आपल्याला त्या त्या वस्तूचा त्या त्या गोष्टीचा त्याग करावा लागतो. आणि त्या त्या गोष्टीचा त्याग करत असताना जर श्रद्धायुक्त चित्ताने दिलेलं दान असेल तर ते तेवढं सुख घेऊन येतं. म्हणून दानं ददंतु श्रद्धाय, श्रद्धेनं दिलेलं दान हे महासुख घेऊन येतं. म्हणून दानामध्ये त्याग तर आहे आपल्याला माहिती आहे, जसं की फलदान असेल किंवा बुद्धाच्या भाषेमध्ये चतुपच्चय दान असेल, भिक्खू संघाला पवित्र भिक्खू संघाला दिलेलं चतुपच्चय दान असेल. चतुपच्चयामध्ये जसं की चिवर असेल, भिक्षापात्र असेल, भोजन असेल, दवा आणि शयनासन असेल. तर याचा त्याग करावा लागतो आपल्याला. म्हणजे आपण विकत जर ते पैशातून घेतले तर समजा पैशाचा त्याग करावा लागतो, किंवा त्या त्या वस्तू असतील त्या त्या वस्तूचा त्याग करावा लागतो, किंवा कधी धम्मश्रवण केला तर आपल्या वेळेचं दान करावं लागतो, त्याग करावा लागतो. तर याच्यामध्ये त्याग आहेच आहे. पण शीलामध्ये कोणता त्याग आहे? तर शील पालन करण्यामध्ये सुद्धा त्यागच आहे. कसा त्याग आहे? तर पहिलं शील घेऊया, पानातिपाता वेरमणी. हे पहिलं शील जर तुम्हाला पालन करायचं असेल तर त्याग करावा लागतो आपल्याला. कशाचा त्याग करावा लागतो? इथं हत्या करण्याच्या चित्ताचा त्याग करावा लागतो. हत्या करण्याची चित्त, हत्याचे चित्त का उत्पन्न होतं? एक तर ते द्वेषापोटी उत्पन्न होतं, नाही तर लोभापोटी उत्पन्न होतं, नसता भयापोटी उत्पन्न होतं. का लोक हत्या करतात? साप घरात निघाला, काय दुश्मनी त्याची संग, भय उत्पन्न झालं त्यांना, भय उत्पन्न झालं. किंवा एखाद्या चोराने दुसऱ्याच्या घरी चोरी करण्यासाठी गेला तर त्याला काय लोभ उत्पन्न झाला त्याला. किंवा एखाद्याने एखाद्याबद्दल काहीतरी गलतफहमी पसरवली आणि त्याला द्वेष उत्पन्न झाला आणि त्याने खून केला. खून करण्याचे कारण काय आहे? दुसरे हे तीनच आहे ना. एक तर त्यांना भय उत्पन्न होतं, त्यांना द्वेष उत्पन्न होतो, नसता त्यांना कुठल्या तरी दागदागिन्यावर पैशावर लोभ उत्पन्न होतो. त्यामुळंच तर ते कुठल्या रूपावर बी आसक्ती उत्पन्न होऊ शकते, मग खून करतात. मग हे तिन्ही बी राग द्वेष मोह आहे. तर हिच्यामध्ये राग त्यागायचा आहे, इथं द्वेष त्यागायचा आहे, इथे भय त्यागायचा आहे. तेव्हा कधी तुमचं पहिलं शील पक्क होईल. पानातिपाता वेरमणी, कारण ते त्यागच करायचं आणि ह्या गोष्टी त्याग केल्याशिवाय कसं काय पहिलं शील पक्क होईल? दुसरं आदिन्ना दाना वेरमणी, जसं चोरी करायची नाही आहे तर चोरी करायची नाही तर काय आहे? समजा इथं त्याग करायचा आहे ना, त्या गोष्टीचा त्याग करायचा आहे. समजा की जे ज्या गोष्टीत आसक्ती उत्पन्न होत आहे, रस्त्यानं पडलेले पैसे असतील, रस्त्यानं पडलेले सोनं असेल, किंवा जे आपल्या मालकीची प्रॉपर्टी नाही आहे, आपल्या मालकीचं वस्तू नाही आहे, आपल्या मालकीचं. उदाहरणार्थ समजा एखादं आपण कुठली जरी रूप जरी पाहिलं, स्त्रीनं पुरुषाचं, पुरुषानं स्त्रीचं, तर तिथं बी त्यागच करावा लागतो. कारण ते सौंदर्य आहे पण ते आपलं नाही ना, ते पराया धन आहे ना. लोक जुने म्हणताना पण म्हणायचे कधी कधी बा मुली ही पराया धन आहे, विदेशामध्ये मुलगा हा पराया धन आहे, म्हणजे मुलीकडे नांदायला जातो. तर तिथं त्यागच करावा लागतो ना. दुनियातल्या सगळ्या सौंदर्यवान पुरुषांचा त्याग करावा लागतो आपल्याला, तेव्हा आपण आपल्या पतीसोबत एकनिष्ठ राहतो. दुनियातल्या सगळ्या सुंदर स्त्रियांचा त्याग करावा लागतो आपल्याला, तेव्हा आपण आपल्या पत्नीसोबत एकनिष्ठ राहतो, पतीसोबत एकनिष्ठ राहतो. इथं त्यागच करावा लागतो ना. दुनियातल्या दुसऱ्यांकडे असलेल्या पैशाच्या रूपाचा त्यागच करावा लागतो आपल्याला. दुसऱ्याकडे असलेल्या किती मोठ्या बिल्डिंग असतील, शेती असतील, त्या दुसऱ्यांच्या आहेत, त्यामुळे त्याचा आपल्याला त्यागच करावा लागतो. ज्या आपल्याजवळ आहेत आणि त्या बी कष्टाने कमवलेल्या किंवा योग्य मार्गाने कमवलेल्या किंवा भगवंताने सांगितलेल्या सम्यक आजीविकेतून प्राप्त केलेल्या धनाला आपण प्राप्त केलं तर ते काय आहे? तिथं राग नाही, द्वेष नाही, भय नाही. अगदी सोप्या भाषेमध्ये इथं सुद्धा त्यागच करावा लागतो. आता कामे सुमेचे चारा, तिथं सुद्धा त्यागच करावा लागतो की आपल्याला एका पत्नीमध्ये संतुष्ट राहावं लागतं. आणि महिन्यातल्या 4 दिवशी पती पत्नीमध्ये सुद्धा ब्रह्मचर्याचं पालन करावं लागतं. उपासक लोकांचं ब्रह्मचर्य म्हणजे पत्नीनं मरेपर्यंत एकनिष्ठ राहणं, पतीनं मरेपर्यंत एकनिष्ठ राहणं हे ग्रहस्थाचं ब्रह्मचर्य आहे. आणि सगळ्या स्त्रियांप्रती, पुरुषांप्रती आई भाऊ, पिता भाऊ ठेवणं ह्या भिक्षूंचं ब्रह्मचर्य आहे. तर उपासकांचं ब्रह्मचर्य महिन्यातले 4 दिवस उपवासाचं पालन करताना काय करावं लागतं? त्यांना त्यागच करावं लागतो. इथं सुद्धा शील पालन करताना सुद्धा त्यागच आहे, दान देण्यामध्ये सुद्धा त्यागच आहे. मग ते खोटं बोलत असताना असेल, नशा हे करत असताना असेल, हे 5ही शील पालन करत असताना आपल्याला त्या त्या आसक्तीचा, त्या त्या गोष्टीचा त्याग करावा लागतो. मग आता पुन्हा राहिली समाधी. भगवान बुद्धाचा धम्म सगळा दान शील समाधीमध्ये आहे ग्रहस्थांसाठी, आणि भिक्षूसाठी शील समाधी प्रज्ञेमध्ये आहे. आता राहिली समाधी. तर समाधीमध्ये काय त्याग आहे? तर जेव्हा आपण समाधीला बसतो तर जेव्हा आपण आपलं मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करतो तर आपलं मन एकाग्र केल्यानंतर आपले हात पाय दुखणं सुरू होऊन जातात, आहे का नाही? हातपाय दुखणं सुरू, मन इकडे तिकडे विचलित होणं सुरू होऊन जातं. बरं, मन विचलित होताना जातं कुठं? 2च ठिकाणी जातं. एक तर ते पास्टमध्ये जातं, नाही तर फ्युचरमध्ये जातं, भूतकाळात किंवा भविष्यकाळात. तिथं जाऊन सुखद गोष्टी आठवतं, नाही तर दुःखद गोष्टी आठवतं. एक तर दुःखी होतं, नाही तर सुखी होतं, द्वेष करतं, नाही तर लोभ उत्पन्न करतं.
मग त्या आपल्या हातून होऊन गेलेल्या भूतकाळातल्या गोष्टी आणि भविष्यात होणाऱ्या अजून हातात आले नाही या भूतकाळातल्या गोष्टी सुखद गोष्टीमध्ये विनाकारण ते रममान होतं, तर आपल्याला त्याचा त्याग करून टाकावा लागतो आणि त्याला इथं श्वासावर घेऊन यावं लागतं. इथं बी त्यागच त्या हातातून गेलेल्या लोभाचा आणि पुढे भविष्यात येणाऱ्या लोभाचा आणि द्वेषाचा मोहाचा त्यागच करावा लागतो इथं सुद्धा. त्याच्या व्यतिरिक्त समजा हातपाय दुखायला लागले तर शरीराबद्दल आसक्ती उत्पन्न होती. बाबा जास्त दुखलं तर पाठ दुखं का, डोकं दुखं का, कधी कधी खूप वेगवेगळ्या सूक्ष्म आपल्या स्थूल स्वरूपाच्या संवेदना येतात ना कधी कधी. मग तेव्हासुद्धा या शरीराच्या आसक्तीचा त्याग करावा लागतो. आणि जेव्हा शरीराच्या आसक्तीचा आपण त्याग करतो तर तेव्हा कुठं आपली समाधी परिपक्व होते, तेव्हा एकाग्रता होते. तर त्या सांगितलं ना त्या पहिल्या ध्यानाच्या शिडीमध्ये सांगितलं ना की प्रीती सुखं पटमंग ध्यानंग उपसंपज्य विहरती, की पहिलं ध्यान प्राप्त होतं प्रीती सुख हे त्यागावंच लागते, त्यागच करावं लागतो. म्हणजे दानात त्याग आहे, शिलात त्याग आहे, समाधीत त्याग आहे. म्हणून भगवंताचा सद्धम्म हा त्यागावर आधारित आहे. म्हणून ते म्हणतात जब तू चाहे सुख तब तू त्याग, आणि जब तू चाहे सर्व सुख त्याग सर्व ही त्याग. सिद्धार्थ गौतमांनी सर्व त्यागलं आणि सर्व त्यागून गेलं, महाभिनिष्क्रमण केलं. 7 दिवसामध्ये चक्रवर्ती सम्राट होणार होते, सगळं त्यागून दिलं. आणि त्यागल्यानंतर मग मात्र ते सम्यक संबुद्ध झाले, अतिपूजनीय झाले, जगद्गुरू झाले, विश्ववंदनीय झाले आणि देव आणि मनुष्याचे शास्ता झाले. असे ते आपले बुद्ध भगवान झाले. म्हणून त्यागामध्ये महासुख आहे. आणि आपण बी संसारामध्ये बघा की समजा आपण एखादा नवीन कपडा घेतला, किती आनंद वाटतो आपल्याला त्यांना. पण 4-5 वर्षानंतर त्या कपडा त्यागताना दुसरा नवीन घेताना किती खुशी उत्पन्न होते, किती आनंद होतो. एखादं नवं घर जरी घेतलं आपण तर आनंद उत्पन्न होतो. पण ते घर जर 10-15-20 वर्ष झालं आणि आता आपल्याला माहीत पडे की हे बदलायचं, नवं घ्यायचं, तर आपल्या त्या जुन्या घरात राहावं वाटतं की नव्या घरात राहावं वाटतं. नवीन घर घेत असताना याचा त्याग करताना खूप चांगलं वाटतं. एखादी नोकरी आपलं समजा प्रमोशन होत असेल तर ते ज्या पदावर आपण पहिले ते त्यागताना खुशी वाटते आपल्याला, आहे का नाही. आता नवीन पद भेटणार आहे म्हणून त्याग करावा वाटतो त्यांचा. ह्या संसारातल्या अशाच प्रकारचे सगळ्या गोष्टी आहे की ज्या गोष्टी आपण पहिला उपभोग घेतो पण नंतर त्या त्यागताना जास्त सुख मिळतं, त्यागताना सुख मिळतं. म्हणून बुद्ध म्हणतात उपभोगण्यापेक्षा त्यागण्याचं सुख जास्त आहे. आणि त्यागाचंच नाव दान आहे, आणि दानाचंच नाव सुख आहे, आणि सुखाचंच नाव त्याग आहे, आणि त्यागाचं नाव दान आहे. म्हणून आजच्या क्षणी आपण जे सुखी जीवन जगण्यासाठी जो त्याग केला, ते दान दिलं, म्हणजे जे आपल्या सुखाचे तुम्ही पुण्य बॅलन्स केलं तर ते तुमचं असं वृद्धिगत होत राहो. तुमच्या जीवनामध्ये प्रज्ञाशील, मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा, धनदर्व्याची अभिवृद्धीत राहो. तुमच्या कामात तुम्हाला सुयश प्राप्त हो आणि तुमची यश कीर्ती आजरम राहो. या पुण्याच्या बळाने तुमच्या साऱ्या इच्छा आकांक्षा पौर्णिमेच्या शीतल चंद्रमाप्रमाणे परिपूर्ण होत आणि परमश्रेष्ठ सुख, ज्या सुखाच्या तोडीचं ना मनुष्य लोकात ना देव लोकात कुठंही, ज्या सुखाच्या तोडीचं दुसरं कुठलंही सुख नाही, ज्याला परमश्रेष्ठ निब्बाण, निर्वाण, स्पॉटलेस लाईफ अशा नावानं ओळखल्या जातं, असं परमश्रेष्ठ निब्बाण सुखासाठी हे सत्कर्म सहायकारी हो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वजण सुखी हो. भवतु सबमंगलं, भवतु सबमंगलं, भवतु सबमंगलं.